नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज टंका पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। भारतातील अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे। तंत्रज्ञान, जागतिक राजकारण, ऊर्जा बाजार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मौल्यवान धातूंच्या किमतीचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होत आहे। त्यामुळे आजच्या बिझनेस बुलेटिन मध्ये आपण अशाच काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींचा वेध घेणार आहोत। भारतातील इलेक्ट्रिक वाहन विक्रीने रचलेला नवा विक्रम, रशियन तेलावरून अमेरिकेच्या नव्या निर्बंधांच्या संभाव्य परिणाम, E20 पेट्रोल बाबतचा नवा वाद, AI मुळे बदलणारा रोजगार बाजार आणि विक्रमी सोनं आणि चांदी यांच्या किमती। चला सुरुवात करूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या आणि सकारात्मक बातमीने। भारतातील इलेक्ट्रिक वाहन अर्थात EV बाजाराने जुलै 2026 मध्ये नवा इतिहास रचला आहे। फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन अर्थात फाडाच्या आकडेवारीनुसार देशात एका महिन्यात तब्बल 3,27,901 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री ही झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही सुमारे 66% वाढ असून देशाच्या एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा प्रथमच 12% देखील पुढे गेला आहे। ही वाढ केवळ आकडेवारी नाही तर भारतीय ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेचं स्पष्ट चित्र दिसत आहे। काही वर्षांपूर्वी चार्जिंगची सुविधा, बॅटरीची क्षमता आणि जास्त किंमत यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांबाबत साशंक होता। मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, कमी देखभाल खर्च आणि सरकारकडून मिळणारे प्रोत्साहन यामुळे इलेक्ट्रिक वाहने वेगाने लोकप्रिय होत आहेत। या वाढीत सर्वाधिक योगदान इलेक्ट्रिक दुचाकीचे आहे। जुलै महिन्यात प्रथमच 2 लाखाहून अधिक इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली आहे। कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, डिलिव्हरी पार्टनर्स आणि रोजचा प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी हा पर्याय अधिक किफायतशीर ठरत आहे। दुसरीकडे इलेक्ट्रिक कार बाजार देखील सातत्याने विस्तारत असून विविध किंमत श्रेणीतील मॉडेल्स उपलब्ध झाल्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांचा कल देखील यांच्याकडे वाढताना दिसत आहे। 3 चाकी वाहन क्षेत्रात तर इलेक्ट्रिक वाहनांची मोठी आघाडी ही दिसून येत आहे। जुलै महिन्यात विकल्या गेलेल्या 3 चाकी वाहनांपैकी 65% अधिक वाहने इलेक्ट्रिक होती। इंधन खर्चात होणारी मोठी बचत आणि कमी देखभाल खर्चामुळे चालकांचा या वाहनांवरील विश्वास हा वाढला आहे। या यशामागे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा देखील मोठा वाटा आहे। फेम योजना, कमी GST, राज्य सरकारची अनुदाने आणि देशभर उभारले जाणारे चार्जिंग स्टेशनचे जाळे यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास आता वाढत आहे। मात्र ग्रामीण भागातील चार्जिंग सुविधा, बॅटरी रिसायकलिंग आणि उत्पादन क्षमता वाढवणे ही आव्हाने अजून देखील कायम आहेत। एकूणच जुलै महिन्यातील ही विक्रमी विक्री भारत हरित वाहतुकीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे संकेत देत आहे। आगामी काळात बॅटरी तंत्रज्ञान अधिक सक्षम झालं आणि चार्जिंग नेटवर्कचा विस्तार झाला तर भारत जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन बाजारांपैकी एक बनू शकतो। इलेक्ट्रिक वाहनांच्या या वेगवान प्रगतीमुळे भारताचा ऑटो उद्योग नव्या पर्वात प्रवेश करत असताना जागतिक ऊर्जा बाजारात देखील मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियावर आर्थिक दबाव आणण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। अमेरिकन सिनेटने मंजूर केलेल्या नव्या विधेयकानुसार रशियन तेल आणि नैसर्गिक वायूची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या देशांवर 100% अतिरिक्त शुल्क लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळू शकतो। या निर्णयाकडे भारतासह अनेक देशांचं लक्ष लागलं आहे, कारण युद्धानंतर भारताने सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणावर रशियन कच्चे तेल खरेदी केले। त्यामुळे देशाच्या आयात बिल नियंत्रणात राहण्यात मदत झाली आणि इंधन किमतीवरील देखील दबाव हा कमी झाला। मात्र अमेरिकेचं म्हणणं आहे की रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करणारे देश अप्रत्यक्षपणे रशियन अर्थव्यवस्थेला महसूल मिळवून देत आहे। त्यामुळे अशा देशांवर दबाव वाढवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे। तथापि भारतीय नागरिकांनी सध्या घाबरण्याचं कारण नाही, कारण हे विधेयक अद्याप अंतिम कायदा बनलेला नाही। प्रतिनिधी गृहांची मंजुरी, राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी यानंतरच ते लागू होईल। त्यामुळे भारतावर तत्काळ कोणताही परिणाम होणार नाही। मात्र भविष्यात हे निर्बंध लागू झाल्यास भारताला ऊर्जा आयातीचे पर्याय वाढवणे, इतर देशांकडून तेल खरेदी वाढवणे आणि राजनैतिक पातळीवर तोडगा काढणे अशा पर्यायांचा विचार करावा लागू शकतो। कारण कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा परिणाम केवळ पेट्रोल डिझेल पुरता मर्यादित राहत नाही, तर वाहतूक खर्च, महागाई आणि सर्वसामान्यांच्या खर्चावर देखील याचा परिणाम पाहायला मिळतो। ऊर्जा बाजारातील या अनिश्चिततेदरम्यान देशात आणखी एक विषय मोठ्या चर्चेचा आहे। वाहनधारकांच्या मनातील संभ्रम दूर करणारी महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे। गेल्या काही दिवसांपासून E20 पेट्रोलच्या गुणवत्तेबाबत विविध दावे केले जात होते। इंधनांमध्ये क्लोराईड आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वाहनांच्या इंजिनावर परिणाम होऊ शकतो अशा बातम्यांमुळे लाखो वाहनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। मात्र आता सरकारी तेल कंपन्यांनी या वादावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलं आहे। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीनही
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी देशभरातील रिफायनऱ्या, इथेनॉल प्रकल्प, डेपो टर्मिनल्स आणि पेट्रोल पंपांमधून इंधनाचे नमुने तपासले. या तपासणीत E20 पेट्रोलमध्ये क्लोराईड किंवा पाण्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर आढळले नसल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. अधिकृत अहवालानुसार रिफायनऱ्यांपासून ते देशभरातील हजारो पेट्रोल पंपांपर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये इंधन दूषित असल्याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच भर द्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. E20 म्हणजे 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल यांचं मिश्रण. इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करणं, कार्बन उत्सर्जन घटवणं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणं हा या धोरणामागील मुख्य उद्देश आहे. अर्थात गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरणार आहे, कारण E20चा वापर वाढत असताना ग्राहकांचा विश्वास टिकवणे हीच या संपूर्ण उपक्रमाची खरी कसोटी असेल. ऊर्जा आणि वाहन क्षेत्रात बदल हा वेगाने होत आहे. आणखी एक मोठी क्रांती रोजगार बाजारात घडत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या संपतील की नव्या संधी निर्माण होतील यावर जगभर चर्चा सुरू आहे. भारताबाबत मात्र समोर आलेलं चित्र काहीसं वेगळं आहे. नोमुराच्या ताज्या अहवालानुसार भारतात AI मुळे नष्ट झालेल्या नोकऱ्यांपेक्षा नव्या रोजगाराची निर्मिती अधिक वेगाने होत आहे. 2022 ते ऑगस्ट 2026 या कालावधीत AI संबंधित सुमारे 83,000हून अधिक नवीन भरती झाली आहे. तर AI मुळे प्रभावित झालेल्या नोकऱ्यांची संख्या सुमारे 32,000 इतकी आहे. म्हणजेच एका कमी झालेल्या नोकरीच्या बदल्यात जवळपास 2.5 ते 3 नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. मात्र या बदलामागे एक महत्त्वाची अट देखील आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे आणि सातत्याने कौशल्य विकसित करणारे कर्मचारीच या नव्या संधीचा लाभ घेत आहे. मशीन लर्निंग, डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, AI इंजिनिअरिंग आणि सायबर सिक्युरिटी सारख्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी झपाट्याने वाढत आहे. या उलट पुनरुत्तीची आणि साचेबद्ध कामे करणाऱ्या नोकऱ्यांवर AIचा परिणाम अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे आता केवळ पदवी पुरेशी राहणार नाही, तर सातत्याने नवीन कौशल्य आत्मसात करणारे कर्मचारीच भविष्यात आघाडीवर राहतील असे तज्ज्ञ सांगत आहेत. भारत हा जगातील मोठ्या IT आणि BPO केंद्रापैकी एक असल्यामुळे AIचा परिणाम इथे अधिक वेगाने जाणवत असतो. कंपन्या आता AI कडे कर्मचारी कमी करण्याचं साधन म्हणून नव्हे, तर उत्पादकता वाढवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सरकार, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी कौशल्य विकासावर अधिक भर देण्याची गरज अधोरेखित करत आहे. एकूणच कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ तांत्रिक क्रांती नसून रोजगार बाजाराचे स्वरूप बदलणारी मोठी आर्थिक घडामोड ठरत आहे. बदल स्वीकारण्यासाठीच ही मोठी संधी आहे, तर बदलाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांसाठी हे मोठे आव्हान आहे. आता वळूया अशा विषयाकडे ज्याचा थेट परिणाम प्रत्येक भारतीयांच्या बचतीवर, गुंतवणुकीवर आणि सणासुदीच्या खरेदीवर असतो. कारण सराफा बाजारात सोनं आणि चांदी यांच्या किमतींनी पुन्हा एकदा विक्रमी झेप घेतली आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वात विश्वासार्ह पर्याय मानला जाणाऱ्या सोन्याने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे. देशातील सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्राम 1.5 लाख रुपयांच्या पुढे, तर चांदीचा दर हा प्रति किलो 2,30,000 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. या अभूतपूर्व दरवाढीमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला असला तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी दागिन्यांची खरेदी अधिक महाग झाली आहे. सोन्याच्या किमती वाढण्यामागे अनेक जागतिक राजकारण आहेत. जगभरातील आर्थिक अस्थिरता, शेअर बाजारातील चढउतार किंवा युद्धजन्य परिस्थिती यामुळे हे बाजारातील भाव हे वाढत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात मागणी वाढते आणि याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील दिसून येत आहे. जगभरातील आर्थिक अस्थिरता वाढली, शेअर बाजारात चढ उतार सुरू झाले किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली की मोठे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे जागतिक बाजारात मागणी वाढते आणि त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर दिसून येतो. भारतामध्ये देखील सोन्याचे महत्त्व केवळ गुंतवणुकीपुरते मर्यादित नाही. लग्न समारंभ, सण उत्सव आणि पारंपरिक खरेदीमध्ये सोन्याला विशेष स्थान आहे. त्यामुळे दर वाढले की त्याचा थेट परिणाम लाखो कुटुंबांच्या बजेटवर होतो. यंदा सणासुदीचा हंगाम जवळ येत असतानाच विक्रमी दरामुळे अनेक ग्राहक खरेदी पुढे ढकलत आहे, तर काही जण कमी वजनाचे दागिने किंवा गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड यासारख्या पर्यायी गुंतवणुकीचा विचार करत आहेत. चांदीच्या किमती वाढण्यामागे देखील महत्त्वाची कारणे आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहन, सौर ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीचा वापर हा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे चांदी आता केवळ दागिन्यांपुरती मर्यादित राहिली नसून औद्योगिक क्षेत्रात देखील महत्त्वाचा धातू बनली आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही आठवड्यात मौल्यवान धातूंमध्ये अस्थिरता कायम राहू शकते. त्यामुळे गुंतवणूक करताना भावनेपेक्षा नियोजनाला प्राधान्य देणे आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हे अधिक योग्य ठरेल. आजच्या संपूर्ण बिझनेस बुलेटिनमध्ये आपण
एक गोष्ट स्पष्टपणे पाहतो, भारताची अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. हरित वाहतुकीकडे त्याची वाटचाल होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बदलणारा रोजगार बाजार, जागतिक ऊर्जा राजकारणाचे वाढते परिणाम आणि मौल्यवान धातूंच्या विक्रमी किमती या सर्व घडामोडी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे आर्थिक निर्णय घेताना योग्य आणि विश्वासार्ह माहिती असणे हे पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचं झालं आहे. पैसापुरांच्या आजच्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आज इतकेच. पाहत राहा 20 डंका. नमस्कार, धन्यवाद.